तर एक महत्त्वाची बातमी, विनोद तावडे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। आयोगाच्या सूचनेनुसार पत्रकार परिषद रद्द केल्याचं आता सांगण्यात येत आहे। विनोद तावडेंवर 5 कोटी रुपये वाटपाचा आरोप करण्यात आला आणि यावेळेस त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं। त्यानंतर विनोद तावडे यांची पत्रकार परिषद होणार अशी माहिती समोर आली होती। पत्रकार परिषद घेऊनच मग पुढील माहिती देईन असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता विनोद तावडेंची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे। तर विरारच्या या रोकड प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेतली। रोकड प्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यासोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा निवडणूक आयोगाकडून दाखल करण्यात आलेला आहे।